इट्स स्टोरी टाईम अगेन. एकदा एक शिल्पकार होता. तो दररोज ना डोंगरामध्ये जाऊन दगड फोडायचा. कठोर परिश्रम, ऊन आणि साधं जीवन हेच त्याचं डेली रुटीन होतं. एके दिवशी त्याने एका श्रीमंत व्यापाऱ्याला सोन्याच्या रथात जाताना पाहिलं. ते बघून तोही विचारात पडला की वा, किती शक्तिशाली असेल हा, मी सुद्धा असा श्रीमंत व्यापारी असतो तर. आणि चमत्कार घडला, तो व्यापारीच बनला. आता त्याच्याकडे पैसा होता, प्रसिद्धी होती. पण नंतर त्याला जाणवलं की उन्हामुळे त्यालाही त्रास होतोय. तो म्हणाला, हे ऊन किती बलवान आहे, मी जर सूर्य असतो तर. आणि परत चमत्कार झाला, तो सूर्य झाला. आकाशात तळपत होता, सर्वांवर प्रभाव टाकत होता. पण काही वेळाने काळा ढग आला आणि त्याच्या किरणांना त्याने अडवून टाकलं. तर तो म्हणाला की हा ढग तर सूर्यावरून बलवान आहे, मी ढग असायला पाहिजे होतं. मग तो ढग झाला. जोरात पाऊस पडला, वादळं आली. पण जेव्हा तो एका प्रचंड पर्वतावर आदळला तेव्हा तो काहीही करू शकला नाही. तो म्हणाला की हा डोंगर तर खूपच बलवान आहे, मी ना डोंगरच व्हायला पाहिजे होतं. आणि तो डोंगर झाला. अचल, प्रबळ, ज्याला कोणी काहीही करू शकणार नाही. पण काही वेळाने एक माणूस आला, हातात हतोडा आणि छिन्नी घेऊन, आणि त्याने डोंगर फोडायला सुरुवात केली. तर तो विचार करू लागला, हा शिल्पकार तर डोंगरही फोडतो, म्हणजे खरी शक्ती त्याच्यातच आहे. आणि तो पुन्हा शिल्पकार बनला, जो ते आधी होता तेच. या गोष्टीवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की कधी कधी आपण दुसऱ्यांना बघून स्वतःला कमी समजायला लागतो. पण आपली खरी ताकद आपल्या कामात, आपल्या जिद्दीमध्ये असते. आपण जे आहोत ना, त्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे, कारण आपण जे आहोत त्यातच आपण श्रेष्ठ आहोत.